नमस्कार मंडळी, कोकण कनेक्शन या चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत। येवा कोकण आपलाच आसा। मंडळी, सिंधुदुर्गची रत्ने या मालिकेत आज आपण पाहूया कोकणचे सुप्रसिद्ध लेखक वि. स. खांडेकर यांची माहिती। वि. स. उर्फ विष्णू सखाराम खांडेकर हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध मराठी लेखक होते। प्रतिष्ठित ज्ञानपीठ पुरस्कार जिंकणारे ते पहिले मराठी लेखक होते। खांडेकर यांचा जन्म 11 जानेवारी 1898 रोजी सांगली, महाराष्ट्र येथे झाला। त्यांचे वडील सांगली संस्थानात मुन्सिफ अधिकारी होते। तिथेच त्यांनी त्यांचे बालपण व्यतीत केले। सांगलीतच त्यांनी प्रारंभिक शिक्षण पूर्ण केले। त्यांच्या सुरुवातीच्या आयुष्यात त्यांना चित्रपटांमध्ये अभिनय करण्याची आवड होती आणि शालेय दिवसामध्ये त्यांनी विविध नाटकांचे लेखन व अभिनयही केला होता। 1913 मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर खांडेकर पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये दाखल झाले। शिक्षण पूर्ण होताच 1920 मध्ये खांडेकर यांनी महाराष्ट्रातील कोकण विभागातील सध्याच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा या छोट्याशा गावात शिक्षक म्हणून काम करण्यास सुरुवात केली। 1938 पर्यंत त्यांनी त्या शाळेत काम केले। शिक्षक म्हणून काम करत असताना खांडेकरांनी आपल्या फावल्या वेळात विविध रूपात भरपूर मराठी साहित्याची निर्मिती केली। आपल्या हयातीत त्यांनी 16 कादंबऱ्या, 6 नाटके, 250 लघुकथा, 50 रूपकात्मक कथा, 100 निबंध आणि 200हून अधिक समीक्षणे लिहिली। त्यांनी मराठी व्याकरणात खांडेकरी अलंकाराची निर्मिती केली। खांडेकरांची लेखन कारकीर्द 1919 मध्ये सुरू झाली, जेव्हा त्यांची पहिली रचना श्रीमद कालीपुराणम प्रकाशित झाली। 1974 मध्ये त्यांची सुप्रसिद्ध कादंबरी ययाती प्रकाशित झाली। खांडेकरांच्या काही महत्त्वाच्या कादंबऱ्या पुढीलप्रमाणे आहेत: हृदयाची हाक, कांचन मृग, उल्का, 2 मने, हिरवा चाफा, 2 ध्रुव, रिकामा देव्हारा, पहिले प्रेम, क्रौंचवध, जळलेला मोहर, पांढरे ढग, अमृतवेल, सुखाचा शोध, अश्रू, सोनेरी स्वप्ने भंगली, ययाती आणि आत्मचरित्र, एका पानाची कहाणी। 1941 मध्ये सोलापूर येथील वार्षिक मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून खांडेकर यांची निवड झाली। 1968 मध्ये भारत सरकारने त्यांच्या साहित्यिक कर्तृत्वाची दखल घेऊन त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले। 2 वर्षांनंतर त्यांना भारतीय साहित्य अकादमीच्या साहित्य अकादमी फेलोशिपने गौरविण्यात आले। 1974 मध्ये त्यांना त्यांच्या ययाती कादंबरीसाठी ज्ञानपीठ हा देशातील सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार प्रदान करण्यात आला। महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाने त्यांना डी.लिटची मानद पदवी प्रदान केली। 1998 मध्ये भारत सरकारने त्यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट जारी केले। खांडेकर यांच्या ययाती या कादंबरीला 1960 साली महाराष्ट्र राज्य पुरस्कार आणि साहित्य अकादमी पुरस्कार, 1974 साली ज्ञानपीठ पुरस्कारज असे 3 प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले। हा महान लेखक आपली अमाप लेखन संपदा मागे ठेवून 2 सप्टेंबर 1976 रोजी अनंतात विलीन झाला। कोकणच्या या थोर सुपुत्राला कोकण कनेक्शन चॅनलचा मानाचा मुजरा। मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल सबस्क्राइब करा, व्हिडिओ शेअर आणि लाईक करा। तसेच तुम्हाला कोणत्या आवडत्या व्यक्तिमत्वाची माहिती पुढील व्हिडिओत हवी ते कॉमेंट करून सांगा। धन्यवाद।